नमस्कार मित्रांनो, आजचा हा विशेष व्हिडिओ आहे प्रत्येकासाठी. बघा मित्रांनो, काम प्रत्येकाला आहे. प्रत्येकजण आपापल्या कामात खूप व्यस्त आहे. पण या व्यस्त वेळामध्ये शरीर खूप थकत असतं. रोज 8 तास, कोणी 12 तास, कोणी 14 तास वेगवेगळे प्रकारचे कामं जे आहे ते लोकं करत असतात. त्यामुळे काय आहे, कुठेतरी शरीराला थकवा हा नेहमीसाठी जाणवत असतो आणि तो दूर करण्यासाठी एक सोपा माझ्याकडे इलाज आहे किंवा सोल्युशन आहे, की जे मी माझ्या कामामध्ये वापरत असतो. बघा मित्रांनो, जेव्हा पण मला असं वाटलं, की आता सध्या खूप सारं शरीर थकलेलं आहे, काम करून थकलेलं आहे आणि मानसिक ताण वाढलेला आहे. तर अशा वेळेस मी बाहेर कुठेतरी 2 ते 3 दिवस किंवा 1 दिवस हा फिरण्यासाठी काढत असतो. यामुळे काय होत आहे, की मी माझ्या कामापासून दूर होतो आणि मला विचार करण्याची जी क्षमता आहे माझी ते दुप्पट होते. कामात कसं असते माणूस जे काम करत असते त्याच्यामुळे त्याच कामात असतो आणि आपण स्वतःला त्या कामात एवढं इन्व्हॉल्व करून टाकतो, की बाहेर जगात काय चालू आहे याकडे आपलं दुर्लक्ष होतं मित्रांनो. तर बघा, स्वतःला वेळ द्या आणि बाहेर नवीन-नवीन ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून बघा मित्रांनो, बाकी आयुष्यात काही राहत नाही. तुम्ही जे फिरणार आहे, तुम्ही जे ज्ञान संपादन करणार आहे, तेच तुमच्यासोबत जाणार आहे. त्यामुळे जेवढा होत असेल तेवढा फिरण्याचा प्रयत्न करा. आणि बघा मित्रांनो, जेव्हा मी बाहेर फिरतो, तेव्हा मला नवीन-नवीन गोष्टी शिकायला भेटतात, नवीन-नवीन गोष्टी बघायला मिळतात. नवीन अ, नवीन-नवीन प्रकारच्या ज्या रूढी परंपरा आहे, त्या कशा प्रकारच्या असतात त्या बघायला मिळतात. आता कालच अमरावतीला जात असताना एक नवीन शाळा दिसली. मराठी शाळा होती, पण इंग्लिश कॉन्व्हेंटला पण लाजवेल अशा प्रकारच्या सुविधा तिथं मी बघितल्या. हरम म्हणजे अचलपूर तालुक्यातलं हरम एक छोटंसं गाव होतं. जवळपास 500-600 लोकसंख्या असलेलं किंवा जास्त 800 लोकसंख्या असेल, पण तिथली शाळा मी काल टाकलेली आहे माझ्या पोस्टमध्ये, बघून घ्या. सर्व गोष्टी, सर्व सोयीसुविधा असलेली मला ते मराठी शाळा दिसली आणि हायस्कूल पण आहे त्याच्यामध्ये. तर त्या छोट्याशा गावामध्ये प्रायमरी हेल्थ सेंटर आहे. म्हणजे मला नवाई वाटले, की काय लोकं डेव्हलप होत चाललं आहे. कुठे-कुठे खेळं खूपच सुंदर आहे. ग्रामपंचायत पण एकदम हाय-फाय सर्व क्वालिटी आहे आणि त्याच्याच समोर PSC प्रायमरी हेल्थ सेंटर आहे. तर बघा मित्रांनो, खूप साऱ्या अशा गोष्टी ज्या आहे की तुम्हाला बघायला मिळतात आणि अशा गोष्टीमुळे काय होतं आहे, की तुम्ही पण त्या गोष्टी अ, आपल्या गावात करू शकता. एक एनर्जी आपल्याला मिळत असते. तर बघा मित्रांनो, ह्या गोष्टीमुळे काय होत आहे, की तुम्ही थोडं आपल्या कामाच्या व्यतिरिक्त हे जे ज्ञान भेटतंय, ह्या ज्या गोष्टी आपण बघतो, तर याचा उपयोग आपण आपल्या गावात करू शकतो. तर हा सर्व प्रकार सांगण्याचं एकच कारण, की जे तुम्ही काम करत आहे, त्या कामामुळे शरीर थकत असतं. तर त्याला कुठेतरी विश्रांतीची गरज असते आणि ते जेव्हा आपण हा प्रवास करतो, तर हा प्रवास त्या कामाच्या व्यतिरिक्त हा जो प्रवास आहे, तो हा शरीराला विश्रांती देण्याचं काम करत असते. बस एवढं सांगायचं काम होतं. आणि बघा मित्रांनो, फिरत राहा. छोटंसं आयुष्य असते आपल्याला. 50-60 वर्षाचं आयुष्य आहे. त्यामध्ये जेवढं फिराल तेवढं काम तर प्रत्येकालाच करायचं आहे. पण या कामाच्या व्यतिरिक्त जेवढा तुम्ही वेळ फिरण्याला देईल, तोच तुमच्यासोबत येणार आहे आणि तेच एक एन्जॉयमेंट तुमच्यासोबत राहणार आहे. तर वेळ मिळाला तर नक्की मित्रासोबत म्हणा, फॅमिलीसोबत म्हणा, फिरण्याचा प्रयत्न करा आणि सेफली ड्राईव्ह करा. सेफल्या गोष्टी जेवढं तुम्ही सेफ्टी वापराल सध्याच्या काळामध्ये, तुम्ही भरपूर प्रमाणात बघा, आता वेगवेगळ्या प्रकारचे खूप म्हणजे वाईट गोष्टी ऐकायला येत आहे. तर त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबाची पण घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ जर बघायचे असेल तर मला यूट्यूबला फॉलो करा, पेजला फॉलो करा. थँक्यू.